बुधवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे। बुधवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे। महिषासुरमर्दिनीच्या स्वागतासाठी शहरातील विविध मंडळे आणि मंदिरांची जय्यत तयारी सुरू झाली आहे। औरंगाबाद शहराचे आराध्य दैवत असलेल्या रेणुका माता मंदिर ट्रस्टतर्फे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचं ट्रस्टचे सहकोषाध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितलं। आमची नवरात्रोत्सवाची आता जोरात तयारी चालू आहे। गेल्या 5-6 दिवसापासून बाहेरची रंगरंगोटी झालेली, वरती लाइटिंग वगैरेचं चालू आहे आणि एका बाजूला स्टेज वगैरे करतो आम्ही। यावर्षी या ठिकाणी जागा पुरत नसल्यामुळे बाहेरच्या साईडला स्टेज केलेलं आहे। त्या ठिकाणून आरती आणि नवरात्रात भजनांचा कार्यक्रम आहे। 9-10 दिवस सगळी फुल भजनं आहेत। सकाळी देखील 9 वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, परत मंदिराचं सांस्कृतिक कार्यक्रम आहे, परत मंदिराचे गाभाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे। चांदी जवळजवळ 180 किलो चांदी लागलेली आहे। चांदीचं देखील सुशोभीकरण झालेलं आहे। त्या ठिकाणी सर्व साफसफाई झालेली आहे। उर्वरित कामं 1-2 दिवसात कंप्लीट होतीलच। आणि त्याचप्रमाणे आता भावी संकल्प म्हणजे आमचं कलशारोहणाचं। नवरात्र उत्सव काळात शहरवासियांना गरबा आणि दांडिया या पारंपरिक लोकनृत्याची मेजवानीही अनुभवायला मिळणार आहे।